श्री समर्थ तरुण मंडळ लकी चौक सोलापूर आपले सहर्ष स्वागत करीत आहोत। साठी आमच्या मंडळाच्या वतीने करण्यात आलेला ऑपरेशन सिंदूर हा देखावा समर्पित करीत आहोत। पर्यटकांवर भ्याड हल्ला केला। या हल्ल्यात मरण पावलेल्या भारतीय पर्यटकांवरील हल्ल्याचा बदला घेण्यासाठी भारतीय सैन्य दलांनी ऑपरेशन सिंदूर राबवून दहशतवाद्यांचे अड्डे उद्ध्वस्त केले। यामध्ये अनेक दहशतवादी आणि त्यांचे म्होरके ठार झाले। या हल्ल्यावरून दिनांक 22 एप्रिल सकाळी 10 ते 11 ची वेळ होती। त्या दिवशी देशभरातून पर्यटक भूतलावरील स्वर्ग मानल्या जाणाऱ्या काश्मीर मधल्या पहलगाम या ठिकाणी पर्यटनाचा आनंद घेत होते। अनेक कुटुंबे, लहान मुले मुली या नयनरम्य निसर्गाचा आनंद घेत होते। पण तेवढ्यात एकच गलबला उडाला। एक अशी घटना घडली ज्याने साऱ्या जगाला हादरवून ठेवले। लोक धावू लागले, ओरडू लागले। काही शस्त्रधारी आतंकवादी अंधाधुंद गोळीबार करत समोर आले। विचारले, तुझं नाव काय, तुझा धर्म काय, तू हिंदू असं उत्तर ऐकताच त्यांना गोळी मारून ठार केले। माणुसकीला पट्टा लावणारी ही एक लज्जास्पद घटना होती। त्या सकाळी अनेक माता भगिनींचे सिंदूर मिटवले गेले। आणि त्या अश्रूंचे दुःख पुसण्यासाठी माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वात भारतीय सैन्य दलाने ऑपरेशन सिंदूर ही मोहीम हाती घेतली आणि आतंकवादाचा खात्मा केला। भारत की तीनों सेनाएं, हमारी एयरफोर्स, हमारी आर्मी और हमारी नेवी, हमारी बॉर्डर सिक्योरिटी फोर्स बीएसएफ, भारत के अर्धसैनिक बल लगातार अलर्ट पर है। सर्जिकल स्ट्राइक और एयर स्ट्राइक के बाद अब ऑपरेशन सिंदूर आतंक के खिलाफ भारत की नीति है। भारत पर आतंकी हमला हुआ तो मुंह तोड़ जवाब दिया जाएगा। ऑपरेशन सिंदूर यशस्वी करून भारतीय सैन्य दलाने केवळ दहशतवादाविरुद्ध नाही तर माणुसकीच्या विरुद्ध असणाऱ्यांविरुद्ध रणशिंग फुंकले। अशा या भारतीय सैन्य दलास श्री समर्थ तरुण मंडळ सल्यूट करतो। आम्ही भारतीय सैन्य दलासोबत सदैव उभे आहोत। तर सादर करीत आहोत एक हलता देखावा, ऑपरेशन सिंदूर।